विजय असो। हम सब लढेंगे लढेंगे कंत्राटी कामगारांच्या एकजुटीचा मिळालाच पाहिजे। किमान वेतन मिळालंच पाहिजे। किमान वेतनाचे अरे आवाज दो, अरे आवाज दो। लढेंगे लढेंगे कंत्राटी कामगारांच्या एकजुटीचा, कंत्राटी कामगारांच्या एकजुटीचा। ठाण्यातील मनोहर रुग्णालयासमोर तेथे काम करणारे सफाई कामगार आज 13 जुलैपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू करत आहेत। आजच्या दिवशी सफाई कामगारांपैकी प्रतिनिधी दीनानाथ देसले, संजय सेंदाणे, शर्मिला लोगडे आणि अनिता कुमावत हे प्रमुख कार्यकर्ते आज या ठिकाणी 9 वाजल्यापासून उद्या सकाळी 9 वाजल्यापर्यंत उपोषण करणार आहेत। उद्या परत दुसरी बॅच बसणार आहे। हा उपोषण कशासाठी तर 2008 पासून हे सफाई कामगार या ठिकाणी सतत काम करत आहेत। अनेक ठेकेदार बदलले, पण आता नवीन जो ठेकेदार आलेला आहे विजय कांबळे म्हणून, आणि त्याची संस्था आहे लोकराज्य स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था। या संस्थेला डिसेंबर 2018 या ठिकाणी 1 वर्षाच्या करार करून कॉन्ट्रॅक्ट दिला होता, परंतु हा ठेकेदार सतत 5 वर्ष या ठेकेदाराला प्रशासन मुदतवाढ देत आहे। हा ठेकेदार किमान वेतन कामगारांना देत नाही, आणि किमान वेतनासाठी जी मूळ वेतनाबरोबरच जो महागाई भत्ता दर 6 महिन्यांनी वाढत असतो त्याला स्पेशल अलाउन्स पण म्हणतात, त्या अलाउन्सची रक्कम आजपर्यंत या ठेकेदाराने दर 5 वर्षामध्ये दर 6 महिन्यांनी बदलली असली तरी ठेकेदाराला देण्यात आलेली नाही। कामगारांना बिना चौकशी, बिना इन्क्वायरी, जरासी चूक असेल तरी कामावरून काढून टाकतात। तसा आमचे राजबीर सिंग चौहान यांना आपल्या प्रशासनाने आणि ठेकेदाराने मिळून कामावरून काढून टाकले। त्या विरोधात त्यांनी कोर्टात लढत दिली आणि त्याला कामावर हजर करून घ्या असे आदेश दिले आहेत, परंतु प्रशासन आणि ठेकेदार हे दोघेही मिळून त्याला कामावर हजर न करता कोर्टाच्या आदेशाची पायमल्ली करत आहेत। किमान वेतनाच्या कायद्यानुसार वेतन द्यावे असा ठाणे औद्योगिक न्यायालयाने 11 जून रोजी आदेश दिला आहे। त्याची अंमलबजावणीसुद्धा ठेकेदार आणि रुग्णालय प्रशासन करत नाही। त्या विरोधात आज या ठिकाणी हे कंत्राटी कामगारांनी आपले साखळी उपोषण सुरू केलेले आहे। श्रमिक समता संघाच्या माध्यमातून होणारा या उपोषणाला सर्व कामगारांनी पाठिंबा देऊन या ठिकाणी वारंवार साखळीने सतत उपोषण करण्याचा निर्धार केलेला आहे। आम्ही या कामगारांच्या बाजूने आहोत। जोपर्यंत न्याय मिळत नाही ही लढाई सुरूच राहील। कामगार एकजुटीचा श्रमिक जनता संघ जिंदाबाद, श्रमिक जनता संघ जिंदाबाद।